प्रकरणातून एक तरुण गावी आला आणि त्याच्याकडे असलेला हॉटेलचा अनुभव आहे तो त्यांनी वापरून हे हॉटेल सुरू केलं आणि 6 महिन्यात एक खेडमधील अतिशय प्रसिद्ध असं नावारूपाला आलेलं हॉटेल मराठी तडका. म्हणजे नमस्कार, आता आपण आहोत कोकणामध्ये, कोकणातील खेड तालुक्यात हे मराठी तडका नावाचं हॉटेल आहे आणि आपल्या नवीन तरुणाने म्हणजे नव उद्योजकांनी जे सुरू केलंय आपण जाणून घेऊ काय स्टोरी आहे या हॉटेल सुरू होण्यामागे. यस, नाव तुझ्याबद्दल सांग. नाव 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 आदित्य दत्ताराम शिगवण. आदित्य आदित्य दत्ताराम शिगवण. शिगवण. 2022 ला सुरू झालं. 22 स्टार्टिंग सुरुवात आपली झाली वरती शिंदेवाडीतून. अच्छा. कोरोनाने संधी दिली गावी येण्याची. गावी आलो, पहिला घरामध्ये चालू केलं. चायनीजच्या नावाने आपलं चालू कुठे घरामध्ये म्हणजे कुठे? भरण्यामध्ये. अच्छा. गावी भरण्यामध्ये येऊन काय 1 महिना मजा केलेली लॉकडाऊन मध्ये. नंतर मग परत मुंबईला जायचं की नाही चालू होतं, पण मुंबईमध्ये लॉकडाऊन काय ओपन होत नाहीये म्हणून IT पार्क बंद. घरामध्ये चायनीज चालू केलं. म्हणजे काय शिक्षण घेतलंस तू? शिक्षण माझं 5वी झालेलं आहे. अच्छा. मग तू जॉब कसं काय मग करायचं? जॉब पहिल्यापासून हॉटेलमध्येच, वडापावच्या टपरीवरून. अच्छा, म्हणजे तू ह्या लाईन मध्ये ऑलरेडी होता? ऑलरेडी. म्हणजे 5वी शाळा सोडून झाल्यानंतर मग चायच्या टपरीवरती गुरुप्रसाद वडापाव सेंटरला तिथून सुरुवात केली. सुरुवात केलेली. आणि मग नंतर असंच एक चेंज करत, अपडेट घ्यायचं आपल्याला, चेंज करत करत पुढे जायचंय, काहीतरी आपल्याला करायचंय. काय 300 आणि 400 रुपये पगार सुरुवातीला. 600 रुपये पगार भेटला, रोजचे 20 रुपये. अच्छा. आपलं कधीची गोष्ट आहे? 2006ची गोष्ट आहे. अच्छा. आणि मग तिथून मग दुसरीकडे चान्स घेतला. नंतर मग 2009ला मुंबईला गेलो. तिथे काय नोकरी? हेच मुंबईला गेलो. म्हणजे मोरी पासून आपली सुरुवात? मोरी पासून सुरुवात. बोलतात ना, एक प्रेमाची गोष्ट आहे. तिच्या पाठनं आपला गेलो. मुंबईला कुठे राहायचं ठिकाण नाही, काय नाही. मामाने राहायला दिलं आपल्याला. तिथे कॅन्टीन मध्ये जॉब भेटलं चुनाभट्टीला. तिथे टपरीवरती काम केलं, 900 रुपये पगार. मग तिथून सुरुवात झाली चुनाभट्टीला काम केल्यापासून. असती मित्र झाले, ओळख वाढली. मग ते बोलले इथे नको, आपण तिकडे काम करायला येशील काय. सलून मध्ये गेलो 2 वर्ष. अच्छा. 2011ला मी कॅन्टीन लाईन मध्ये गेलो. अच्छा. IT पार्क मध्ये, विप्रो मध्ये, पुण्यात. मुंबईच्या विप्रो मध्ये, ऐरोलीला. तिथं समीर कदम म्हणून भेटले, त्यांच्याकडे काम केलं मोरीपासून. ते त्यांचं कॅन्टीन सांभाळण्यापासून सगळं केलं आणि त्यांची कॅन्टीन आपल्याला चालवायला भेटली. अच्छा. तीच कॅन्टीन भावाच्या रूपाने मोठा भाऊ म्हणून भेटला मुंबईला. मग ती कॅन्टीन चालू असताना चायनीज, पूर्ण चायनीज होतं ते. 2011 ते 2020 पर्यंत विप्रो मध्ये चायनीजचं. 2020 पर्यंत आपण तिथेच होतो. 20ला जसं लॉकडाऊन झालं मार्च मध्ये, मग गावी आलो निघून. मग तू म्हणजे इन शॉर्ट विप्रो मध्ये त्या कॅन्टीनला तू ऍज अ मॅनेजमेंट म्हणून तिथे मॅनेजर म्हणून काम करत होतास? लास्ट सुरुवातीला गेलो मोरीमध्ये. मोरीपासून सुरुवात झाली, शेवट जो मॅनेजर म्हणून तुझे होतास स्वतःच. म्हणजे तू मॅनेजर म्हणजे तू नंतर स्वतःच चालवायला स्वतःलाच घेतलं आपण ते. 10 वर्षामध्ये ती जर्नी होती. 2015ला आपल्याला ती कॅन्टीन स्वतः चालवायला भेटली. सरांना बोललो की असं आहे की पगारामध्ये काय होत नाही माझं, बहिणीचं लग्न आहे, भावाचं शेवटीला घर बांधायचं आहे म्हटलं. ते बोलले की माझं लग्न झाल्यानंतर ही कॅन्टीन तुझी. मग थांबलो आपण तिथे. मग त्याच्यानंतर मग रिलेशन, घरातल्या सारखं रिलेशन झालं. मग तिथे 7,000 पगारावरून डायरेक्ट स्वतः मालक होण्याची संधी भेटली. क्या बात. त्यांनी पण आपल्यावर ट्रस्ट केलं की आपल्यासाठी हा एवढा काम करतोय तर स्वतःसाठी पण तेवढं काम करेल. त्या हिशोबाने त्यांनी दिले आपल्याला सांगायला. गावी आला, कोरोना आला. आणि मग कोरोना नंतर मग 1 महिना मजा मस्ती. म्हणजे जे 5वी नंतर आपलं जगायचं राहिलं होतं ते जगून गेलं. महिनाभर जगून घेतलेलं. नंतर मग बायको बोलली आता काय करायचं. चायनीज घरामध्ये दोघांनी आम्ही चालू केलं. अच्छा. कारण का मला बनवता सगळं येत होतं ना. चायनीज चालू केलं. मग धंदा घरातच एवढा धंदा व्हायला लागला.
तर मग आता मुलं पाहिजेत. हा मग माझी पूर्ण टीम होती, त्यांना इकडे बोलवून घेतलं. हा मग त्या टीम सोबत परत घरातच चालू केलं. नंतर मग घरामध्ये खूप धंदा व्हायला लागला. हा भरण्यामध्ये शॉप घेतले, इथे नंदिनी म्हणून आहे, हा. ते चालवायला घेतलं भाड्याने. जसा कोरोना स्थिर होत आले, म्हणजे चालू व्हायला लागलं, तर मला बोलला की आता मला स्वतः करायचंय परत. कारण का आपण लॉकडाऊन पुरतं घेतलं होतं ते. बरोबर बरोबर. तो बोला स्वतः करायचंय, आपण दिलं त्याला. नात्यामध्ये दादा होता तो, त्याला परत दिलं ते. आणि वरती आपण घेतलं रेंट वरती जागा आहे, हा. तिथे चालू केलं. 17 ते जून कुठल्या नावाने चालू केलं मग? मराठी तडकाच. अच्छा मराठी. पुढे आपला हो, शिंदेवाडी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोर. हा तिथे 17 जूनला आपण चालू केलं, 22ला. हा. तिथून चालू ते झालं आपलं ते इथपर्यंत. आता ते पण आहे का? नाही, ते बंद केलं, ते रेंट वरती होतं. रेड मग आता हे स्वतःच हे तुझं? आपण लीज वरती घेतली जागा. अच्छा. तर काही जास्त लीज वर घेतलेस का? हो, 25 वर्षाच्या लीज वरती. ती जागा पूर्ण खड्ड्यामध्ये होती, 15 फूट खड्डा होता. प्रॉपर व्यवस्थित बनवली वगैरे. मला वाटतं बाजूची बिल्डिंग जशी खड्ड्यामध्ये खाली दिसते हा, ती लेवल. 10 फूट बरोबर खड्डा होता. हा कोणी घेत नव्हतं इथे. हा बघायला आलो होतं ही बाजूची बिल्डिंग, हा पण ते काही व्यवहार जमलं नाही. हा. मग ही बाजूला जागा प्लेन होती, तर त्यात दादा होता एक चिकनवाला, प्रशांत चव्हाण म्हणून. तो बोलला इथे करशील का, आपण व्यवहाराला बसूया. असं डोक्यात आलं की काय करायचं, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. तो बोलला करून तो बघ. मग मित्राजवळ बोललो, एका मित्रा बोलला की मी तुझं लोनचं सगळं करून देईन, पण तू बिंदास उडी घाल. तो बोलला आपल्याला, बोललो मला, बोलतो 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे इथे. बोलला आपण 20 लाख रुपये लोन करू, घाबरू नको. पण त्याच्या त्या बोलण्याने, शब्द घेतल्याने मी कॉन्फिडन्स माझा वाढला. लोन काय झालं नाही, पण काम सुरू झालं. काम सुरू झालं. मग मित्रांकडून, याच्याकडून त्याच्याकडून हेल्प घेऊन उभं झालं. मराठी तडका उभं झालं फायनली. चालू करायचं, ओपनिंग काय केलेली नाही. दादांचं इलेक्शन चालू होतं, तर दादा मंत्री झाले, मग काही वेळ भेटत नव्हता. दादा बोलले ओपनिंगला थोडा वेळ लागेल मला, पण येऊन जाईन बोलले. 4 डिसेंबरला चालू करायचं, डायरेक्ट झालं. पूजा असलेली नाही, काही नाही. गणेश पूजन केलेलं. आणि काय का टीम, 20 पोरांची टीम आपल्याजवळ अशी उभी आहे, त्याच्या डोक्यावर आपल्या भार आहे. 20 पोरांची टीम 4 डिसेंबरला सुरू केलं असतो. 4 डिसेंबरला सुरू केलं. आता मागे वळून बघायचं नाही. आता कसं चाललंय? एकदम मस्त. म्हणजे खेडचा रिस्पॉन्स एवढा आपल्याला चांगला भेटलाय, हायवेचा, की असं वाटत नाहीये की एवढा कमी वयामध्ये येऊन एवढं मोठं लोन करायचं. ती भीती राहिली नाही की कसं होईल. पहिल्या दिवसापासून आपल्याला रिस्पॉन्स एवढा चांगला भेटला, कस्टमर एवढा हॅप्पी आहे. खेडचा आपण फीडबॅक घेतो जाऊन टेबलवरती, कारण स्वतः आपण सर्व्हिस करतो, फीडबॅक आपल्याला स्वतः भेटतो. तर रिस्पॉन्स एवढा चांगला आहे. कस्टमर येऊन बोलतात की खेडमध्ये आम्हाला काहीतरी नवीन खायला दिलं, नवीन काहीतरी भेटलं. हा पण तुझा रेग्युलर कस्टमर आहे? मी 1 टाइम जेवण पण तो तारीफ करत होता, इथं जेवण भारी भेटते म्हणून. म्हणजे आता तुम्ही बाहेर गावावरनं कोण आले ना, की जेवायला कुठे जायचं म्हटलं तरी इथल्या रिलेशन वाला बोलतो की मराठी तडक्याला जेवण बघ. की हे एक आपल्याला अभिमान वाटतो की मराठी मुलगा एक एवढ्या वयामध्ये येऊन. पनीरचा एक आयटम खाल्ला होता, हॉट विंग्स एक आपली स्पेशालिटी. मराठी तडका फेमस झाला चिकन हॉट विंग्सनी. अच्छा. एवढा फेमस झाला की चिकन जो यायचा तो हॉट विंग्स पहिला खायला मागायचा. अच्छा. मग आता किती टीम वाढवायला लागली आहे, कसं काय? आता आपल्याकडे 29 स्टाफ आहे टोटल. 29 स्टाफ. आज मला वाटतं म्हणजे 6 महिने झाले तुला आता? 6 महिने झाले इथे. क्या बात. पुढचे काय प्लॅन्स? पुढे आहेत थोडे, बघूया अजून भविष्यात. एकाचे 2, दोघांचे 4 असे हॉटेल्स. फ्युचर प्लॅन राहील तसं, कारण का एकदम लगेच उडी मारता येत नाही, पण असती दुसरं प्लॅन आहे. काय काय मेनू असतो आपल्याकडे? इंडियन, चायनीज, तंदूर, महाराष्ट्रीयन आपल्याकडे असतो. जास्त आपले इंडियन जास्त जातं. इंडियन जास्त झालं, जसं मोर कबाबदार झालं, चिकन लजीज झालं आपला, हे सगळ्यात जास्त रनिंग आयटम. स्टार्टर मध्ये चिकन हॉट विंग्स जास्त जातं, तंदुरी जास्त जाते, ओएस्टर जास्त जातं. तिकडची काय फेमस काय डिश आहे किंवा?
स्टार्टर मध्ये आपलं बेस्ट सगळ्याच आहे, हा. पण त्यात सिलेक्टेड काढले तर चिकन हॉट विंग्स आपलं जाम म्हणजे ते सगळ्यात famous. जास्त फेमस. आणि जेवणामध्ये कुठली पद्धत? जेवणामध्ये आपलं 3 आयटम आपले जास्त जातात. हा. एक मुर्ग मुसलम जातो जास्त, लवाबदार आणि लजीज, अच्छा. हे 3 आयटम आपले. बाकी कोंबडी वडे प्रचंड वगैरे जातात. इतर गोष्टी, कोंबडी वडे, मटण वडे वगैरे काय? ते चिकन वडे, चिकन थाली वडे आहे आपल्याकडे, पण असं गावठी अजून केलेलं नाही. कारण का आपल्या कोकणामध्ये तसे रनिंग आयटम पब्लिक जास्त असते, बरोबर आहे. त्यांना टाइम वेळ नसतो थांबायला. Correct. इथून गोव्याला जायचं आहे, इथून पुढे आपल्याला गणपतीपुळ्याला जायचं आहे, तर त्यांना ते वेळ नसतो की बाबा आम्हाला ही कोंबडी पसंत पडली, लगेच आम्हाला ही बनवून पाहिजे, तेवढा त्यांना वेळ नाही द्यायला. मग त्यामुळे आपण त्याचं अजून काही केलेलं नाही, पण फ्युचर ते प्लॅन राहील करण्याचं. चलो, तुझ्या हॉटेलचा एक राऊंड मारूया सगळं हॉटेल. हो नक्की. आदित्य दत्ताराम शिगवण. 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 हे आपल्याकडे एसी रूम आहे इथे. चकाचक किचन. कोण आहे तुम्हीच आहे? मी आता नाही, मी चायनीज करतो. भाऊ आपण तर खेड तालुक्यात खेड आहे. आपल्या तालुक्यात तर पोचतो गाव. कॅब जमिनी झाली. कॅन्टीन आपल्या एवढ्या कॅन्टीन मित्र आहे, तू हे चालव, ज्यूस काउंटर. हे समोर काळकाई मंदिर आहे आणि ते बघा समोर रस्त्याच्या मध्ये ते असलेलं छोटं मंदिर, म्हणजे ही निशाणी आहे ज्याच्यात तुम्हाला लगेच समजतं की ते काळकाई मंदिर आहे. आणि इथेच हे आपलं मराठी तडका हॉटेल आहे.